जर समुद्रात एखादी लाट आली, लाट हातामध्ये पकडा म्हटलं तर लाट हातामध्ये येतं का पाणी हातामध्ये येतं? मग जसं ते पाणी, ते लाट आणि पाणी हे एकमेकापासून जसं वेगळे नाहीत, तसंच ते निर्गुण परब्रह्म आणि सगुण जे झालेलं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा भेद नाही. तेच हे आहे, पण हे नावारूपाला आणलं त्यामुळे हिला आपल्याला बघता आलं, हिला साडी चोळी घालता आली, हिला हार घालता आला, कारण ह्याला काय झालं, नाम रूप प्राप्त झालं. आणि जोपर्यंत नामरूप भगवंताला ते दिलं जात नाही तोपर्यंत त्याचा हरिपाठ किंवा काकडा सुद्धा आम्हाला करायला येणार. कुणाचं नाव घेणार आपण? हा मान्य आहे, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. निर्गुणाची प्राप्ती करून घेण्यासाठी सगुण साकार, या सगुण साकाराचा हात धरायचा आणि निर्गुणापर्यंत पोहोचायचं, ही साधना रामदास स्वामींनी सांगितली.